मला सगळं कळलंय. कंपनीनं हॉस्टेलमध्ये एका बाईला आणून ठेवलंय ना? हो सर, मी पाहिले त्या बाईला. बघायचंय तुम्हाला इथे काही? नाही ना? मग त्या अनिकाला जाऊन सांगा की इथे कोणी नाहीये म्हणून. काय की अनिका होती म्हणून आम्ही काही बोललो नाही, कारण तिने केवढा तमाशा केला असता माहिती आहे ना. शिवाय कामिनी मॅडम इकडे आल्या असत्या. अर्थात तू जे वागली आहेस त्याला क्षमा नाही आहे. काही नियम सगळ्यांना सारखेच असतात. सर सॉरी. होय, मी एका बाईला हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवलं. खरं ते माझ्या ओळखीच्या एक काकीच आहेत. म्हणजे त्यांची इथं मुंबईत कुठं राहायची सोय नव्हती. पावसा पाण्याचा दिवस आहे, मग कुठं ठेवायचं म्हणून त्यासने मी ठेवलं. आणि त्या जरा आजारी पण आहेत. फक्त काळजीपोटी मी त्यासने ठेवलं. असं काय वाईट हेतू माझा खरंच नव्हता. हां, पण कमळी, तुझ्याकडनं मलाही अपेक्षा नव्हती. अगं तू ॲटलिस्ट मला इन्फॉर्म तरी करायला हवं होतंस. आपण काहीतरी विचार केला असता ना. काय काहीतरी तोडगा काढला असता. होय सर, मी तुम्हाला ना अन्नपूर्णा मॅडमना सांगणारच होतो. खरं उशीर झाला ना. हे सगळं सर, मी स्वतःहून हॉस्टेल सोडायला तयार आहे. होय, आणि त्या काकींना बी माझ्या संग घेऊन जाईन मी. नाही, तसाही तुझ्या पुढे दुसरा पर्यायच नाही आहे. काय कमळी, पाहिजे तर तू इथे राहू शकतेस, पण त्या बाईंना इथे नाही राहता येणार. सर, त्या काकींचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्यासनी असं मी एकटं नाही सोडू शकत. मी जातो त्यांच्या संग. तू इथं राहणार नाही, मग मी तरी राहून इथं काय करू? मी बी येतो तुझ्या संग. हां, ठीक आहे. आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर काय बोलणार. पण एक काम करा, ते अनिका इकडे यायच्या आधी निघा. हॅलो ग्रॅनी आजी. काय ग, सापडला का? ऋषी सापडला तिकडे? टाइम वेस्ट गेला यार. पण माझा नाही टाइम वेस्ट झालेला आहे. इकडे अशी आग लावून आलेली आहे ना. आणि जर का सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडल्या ना, तो बघ काय बहार येईल ते. यू नो व्हॉट ग्रॅनी आजी, इथे रिश नसला ना तरी 101% कोणीतरी दुसरं आहे. मला खूप स्ट्रॉंग इंट्युशन्स आहेत. मी ना कधी ते फाइंड आउट करेलच. तू बघच. बट एनीवे, फिलहाल तू इथे ये यार लवकर. आले आले आले, ये ते. सर, मॅडम, थँक्यू.